आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। नोकरीला ठोकला राम राम। केमिस्ट्रीची पदवी आणि जिद्दीच्या जोरावर फुलला सागर मठाचा ब्रँड। मोठ्या पगाराची नोकरी आणि शहरातलं लखलखतं आयुष्य सोडून स्वबळावर काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल तर यश नक्कीच मिळते, हेच सिद्ध करून दाखवलं आहे ईश्वरपूरमधील अंजली आणि सागर पाटील या दाम्पत्याने। 2014 मध्ये सुरू केलेल्या सागर मठ्ठा केंद्राने आज आपल्या चवीने आणि गुणवत्तेने संपूर्ण शहराला भुरळ घातली आहे। सागर पाटील 10 वर्षांपूर्वी विवाहाच्या बंधनात अडकले। संसाराचा गाडा ओढण्यासाठी ते पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करत होते। मात्र वाढती महागाई आणि तुटपुंज्या पगारात घर चालवणं कठीण होऊ लागलं होतं। अखेर त्यांनी नोकरी सोडून आपल्या गावी म्हणजेच ईश्वरपूरला परतण्याचा धाडसी निर्णय घेतला। या प्रवासात त्यांना खंबीर साथ मिळाली ती त्यांच्या पत्नी अंजली पाटील यांची। अंजली या उच्च शिक्षित असून त्यांनी BSc केमिस्ट्रीची पदवी घेतली आहे। एखाद्या मोठ्या कंपनीत नोकरी करण्यापेक्षा त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा मार्ग निवडला। त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी घरगुती पद्धतीने मठ्ठा तयार करण्यास सुरुवात केली। केमिस्ट्रीचे शिक्षण घेतल्यामुळे पदार्थातील गुणवत्ता आणि प्रमाण कसे राखायचे याचे ज्ञान मला होते। त्याचाच फायदा आज मठ्ठा बनवताना होत आहे असे अंजली पाटील अभिमानाने सांगतात। सुरुवातीला हा व्यवसाय अत्यंत छोटा होता। गेल्या 6 वर्षात अनेक चढउतार आले, संकटांचा सामना करावा लागला, मात्र पाटील दाम्पत्याने हार मानली नाही। आज त्यांच्या जिद्दीमुळे घरगुती चव असून कोणत्याही भेसळीशिवाय पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने मठ्ठा तयार केला जातो। हा मठ्ठा गुणवर्धक असल्याने नागरिकांची पहिली पसंती ठरत आहे। आज केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर संपूर्ण ईश्वरपूर शहरात सागर मठ्ठा हे नाव घराघरात पोहोचले आहे। आजच्या काळात सुशिक्षित तरुण नोकरीच्या मागे धावत असताना पाटील दाम्पत्याने स्वतःचा उद्योग उभा करून एक नवीन आदर्श घालून दिला आहे। कष्टाची तयारी आणि जोडीदाराची साथ असेल तर शून्यातून विश्व निर्माण करता येतं, हे सागर मठ्ठा केंद्राच्या यशावरून दिसून येते। माझं नाव सागर शंकर पाटील, मी सागर मठ्ठाचा ओनर आणि माझी सुरुवात मठ्ठ्याची 2020 पासून सुरू केला आहे मी मठ्ठा। तर मठ्ठा सुरू करताना बऱ्याच अडचणी आल्या, बराच संघर्ष केला। तर आतापर्यंत आमचा हा 5 वर्षाचा मठ्ठ्याचा संघर्ष, आता लोकांची चांगलीच आवड निर्माण झाली मठ्ठ्यात। आमचा घरगुती दह्यापासून आम्ही मठ्ठा तयार करत असल्यामुळं माणसांचा रिस्पॉन्स पण चांगला मिळायला लागला आणि अशा प्रकारे सगळ्यांचा आशीर्वाद म्हणून, सगळ्यांचा रिस्पॉन्स म्हणून 1 नंबर सगळा मठ्ठ्याला प्रतिसाद मिळत आहे। दिवसा किती मठ्ठा तुमच्या? दिवसा आमचा मठ्ठा 200 ते 250 लिटर, उन्हाळ्यात 200 ते 250 लिटर मठ्ठा जातो। कशा पद्धतीने काय फायदा असतो मठ्ठ्याचे फायदे म्हटलं तर विटॅमिन C, विटॅमिन D, परत B12, जे शाकाहारी लोक आहेत, जे नॉनव्हेज खात नाहीत, त्यांना B12 ह्यापासून B12चा भरपूर फायदा मिळतो आणि बाकीचं पचनक्रियेला हा मठ्ठा 1 नंबर आहे। घरगुती दह्यापासून असल्यामुळं पचनक्रिया चांगली होते। माझे नाव अंजली सागर पाटील, माझं BSc केमिस्ट्री झालं आहे। पण या व्यवसायात पडायचं रिझन असं की सर्व्हिस लागली असती कुठेही, केमिकल इंडस्ट्री नसल्यामुळं पण जरा हे झालं आणि विशेष म्हणजे आवड होती या गोष्टीची, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी जेवणाच्या बनवायची। मग बाहेर ठिकाणी आपण हार्डवर्क करणारच, ते जर आपल्या स्वतःच्या ठिकाणी केलं तर चांगलंच आहे असं समजून आम्ही ह्या व्यवसायात पडलो। 2020 पासून चालवतो हे। गिरायकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे गेली 5-6 वर्ष आपण ह्यात यशस्वीरित्या करतोय। घरगुती दह्यापासून बनवलेला असल्यामुळं गिरायकांचा चांगला रिस्पॉन्स आहे। असंच तुमचं प्रेम साथ आम्हाला कायम असू दे। पुढचं रिझल्ट काय असणार तुमचा आता सध्या? पुढं म्हणजे आम्हाला आता फ्रँचायझीसाठी विचारतात, मगाशी पण दोघं विचारून गेले, तर आपलं हे प्रिझर्वेटिव्ह वापरत नसल्यामुळं फ्रँचायझीचा जरा विचार चालू आहे। त्याच्यावरती स्टडी झाला की मग सागर मठ्ठ्याचा अजून कसं त्याला पुढं नेता येईल हा विचार चालू आहे।